आहे द्वारकेला पश्चिम भारताच्या चारही भागातून चारही कोपऱ्यातून कोणतं चिंतन चालू आहे आपण हे पाहतोय आणि आपल्याला मिळालेले जे चिंतन आहे ते कोणतं आहे संपूर्ण परंपरेमध्ये चालू असलेलं चिंतन आणि आता जे चार मुख्य पीठ आहेत त्या पीठाच्या माध्यमातून चालू असलेलं चिंतन मग तो आखाडा कोणताही असू दे आनंद आखाडा असू दे नागा आखाडा असू दे वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि पश्चिमेला जो शारदा मठ आहे त्याची जी संन्यासी परंपरा आहे ते तीर्थ आणि आश्रम हे संन्यासी तिथून आहे मूळ तीर्थ आणि आश्रम वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत तिथं जे वेद आहे तो सामवेद आहे आणि तत्वमसी महावाक्य तिथे आहे आणि छांदोग्य उपनिषद अशी व्यवस्था आहे हे पूर्व आणि पश्चिम झालं त्याचबरोबर दक्षिणेला आद्य शंकराचार्यांचे मुख्य शिष्य सुरेशाचार्य त्यांचं मूळ जे नाव आहे ते मंडन मिश्र आहे तिथली जी शिष्य परंपरा आहे सरस्वती भारती आणि पुरी हे जे संन्यासी परंपरा आहे सरस्वती भारती आणि पुरी हे दक्षिणेकडून चिंतन चालू आहे तिथला जो वेद आहे तो यजुर्वेद आहे आणि यजुर्वेदांतर्गत जे चिंतन आहे ते अहम ब्रह्मास्मी आहे आणि मला वाटतं बृहदारण्यको उपनिषदांतर्गत ते चिंतन येतं असं दक्षिणेकडून चिंतन आहे दक्षिण पीठाकडून आणि उत्तरेकडून जे चिंतन आहे ते बद्रिकाश्रम त्याचे जे शिष्य आहेत तोटकाचार्य हे त्यांचे मुख्य शिष्यापैकी तोटकाचार्य हे तिथले मुख्य शिष्य पहिले शंकराचार्य त्याच्यानंतर तो बद्रिकाश्रम ज्योतिर्मठ म्हणतात त्याला त्या मठाचं नाव आहे ज्योतिर्मठ आणि तिथली जी संन्यासी परंपरा आहे ती सागर आहे पर्वत आहे आणि गिरी आहे सागर पर्वत आणि गिरी अशा 10 मुख्य परंपरा आहेत चार पीठाकडून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तिकडून त्याचं चिंतन नंतर मग वेगवेगळे मध्ये उप वगैरे फाटे ते फुटलेले आहेत आणि तिथला जो वेद आहे तो अथर्व वेद आहे मुख्य जे महावाक्य आहे ते ऐमात्मा ब्रह्म आहे आणि त्याचं जे उपनिषद आहे ते मांडुक्य उपनिषद आहे चार पीठाकडून चार महावाक्य चार वेद वेगवेगळ्या संन्यासी परंपरा आणि त्याचे वेगवेगळे आता आचार्य बदलले ते देह गेले उपाधी बदलले तिथे आता वेगवेगळे आचार्य पण चिंतन मात्र याच चार महावाक्याचं आजही चालू आहे उपदेश सुद्धा या चार महावाक्याचा चालू आहे जर या चार महावाक्याचं आपण थोडंसं चिंतन केलं पहिलं प्रज्ञानम ब्रह्म आणि याचा जर लक्षार्थ केला तर प्रज्ञा म्हणजे बुद्धिस्थ पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आता जीव म्हटलं की कुटस्थ चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म एक आहे म्हणजे उपदेश प्रज्ञानम ब्रह्म जरी असला तरी चिंतन काय जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत आपल्या प्रबोधाचं चिंतन काय स म्हणजे ईश्वर आणि अहम म्हणजे जीव अहमचा लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आणि ईश्वराचा लक्षार्थ शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्य एक आहे म्हणजे प्रज्ञानम ब्रह्मचा जर लक्षार्थ केला तर प्रबोधच आहे आणि आपल्याला जो शब्द मिळालेला आहे तो त्याचा जर लक्षार्थ केला तर जीव ब्रह्माचं ऐक्यच आहे दुसरं जर आपण तत्वमसी महावाक्य पाहिलं तर तत् म्हणजे ईश्वर आणि तो म्हणजे जीव आणि ईश्वराचं मुख्य अधिष्ठान पाहिलं तर शुद्ध ब्रह्म आणि तुमचं जीवाचं अधिष्ठान पाहिलं तर कुटस्थ चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा चैतन्य आत्मा आणि ब्रह्म मूळचेच एक आहे लक्षात या प्रत्येक महावाक्याचा लक्षार्थ जर पाहिला तर आपला प्रबोधच आहे आपल्या प्रबोधाच्या शब्दाचा जर लक्षार्थ केला तर जीव ब्रह्माचा ऐक्यच आहे अहम ब्रह्मास्मी जर पाहिलं तर अहम म्हणजे जीव आणि जीवाचा लक्षार्थ आहे तो आत्मा आहे किंवा कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म तसंच आहे त्याचा लक्षार्थ करायची गरज नाही जीव आणि ब्रह्म एक आहे अहम ब्रह्मास्मी आत्मा
ब्रह्मामध्ये सुद्धा तेच आहे. अयम आत्मा म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एक आहे. म्हणजे यजुर्वेदाचं महावाक्य तेच सांगतं, अथर्ववेदाचं महावाक्य तेच सांगतं, सामवेदांतर्गत येणारं महावाक्य तेच सांगतं, आणि ऋग्वेदांतर्गत येणारं महावाक्य तेच सांगतं. मग महावाक्य कशाला म्हणायचं आणि अवांतर वाक्य कशाला म्हणायचं, नाम कशाला म्हणायचं आणि मंत्र कशाला म्हणायचं, थोडं लक्ष देऊ आपण. जे आपले जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या पटकन निघून जातात. महावाक्य म्हणजे कुठली भाषा नव्हे, महावाक्य म्हणजे कोणता शब्द नव्हे. संस्कृत मध्ये तो वेगळा आहे, माऊलींच्या हरिपाठात वेगळा आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. शब्द प्राकृतात आला, आपला शब्द सुद्धा प्राकृतात आलेला आहे. महावाक्याचा जो दिलेला आहे तुम्हाला ते संस्कृत मधले शब्द आले. ते तत्वमशी, प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, संस्कृतमध्ये आले ते शब्द. महावाक्य म्हणजे शब्द नव्हे, महावाक्याचा जी भूमिका आहे. महावाक्य कशाला म्हणायचं, किंवा जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, नाथ महाराज म्हणतात. ज्या वाक्यामध्ये, ज्या शब्दामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलेलं आहे त्याला महावाक्य म्हणायचं. मग ते मराठीत असू देत, कानडीमध्ये असू देत, तेलुगूमध्ये असू देत, नाहीतर तामिळीमध्ये असू देत, नाहीतर आपल्याला आता जे मिळालं ते असू दे, नाहीतर 4 महावाक्य 4 वेदांची ते असू दे. शब्द महत्वाचा नाही, त्या शब्दामध्ये किंवा वाक्य महत्वाचं नाही, त्या वाक्यामध्ये जर जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन होत असेल तर ते काय आहे, महावाक्य आहे. ते काय आहे, नाम आहे. नाम कशाला म्हणायचं, बीज मंत्र कशाला म्हणायचं, नाम कशाला म्हणायचं, तर ज्या शब्दामध्ये, ज्या वाक्यामध्ये, जे तुम्हाला दिलंय त्याच्यामध्ये जर जीव ब्रह्माचं ऐक्य, ते तू आहेस, तूच देव आहेस. बाबांनी अजून सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं, तूच देव आहेस. पाहुणे, तुम्ही, ज्ञान, देव, आत्मा, हे सगळं कसं आहे, एक आहे. आता त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं महावाक्य, पण सांगितलं काय, देव आणि तू एक आहेस, नवे नवे तूच देव आहेस. महावाक्य, याला नाम म्हणायचं. साध्या जरी भाषेत सांगितलं आणि त्याच्यातून जर तो उपदेश होत असेल तर तोच आहे. शब्दाशी मतलब नाही, त्याच्या लक्षार्थाशी महत्व आहे. शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्वरूपता. हो, शब्द हा अर्थाकडे घेऊन जात असतो, अर्थ ज्ञानाची उकल करून देत असतो, आणि ज्ञान स्वरूपाला प्राप्त करून देत असतं, किंवा ज्ञान स्वरूपभूत आहे असं चिंतन पुढे पुढे घेऊन जातं. मग महावाक्य कशाला म्हणायचं लक्षात आलं का, नाम कशाला म्हणायचं लक्षात आलं. माहिती आहे, आपण चिंतन करतो पक्क, उगीच वाद घालत बस, तुमच्याकडे आहे आणि आमच्याकडे नाही. पण आमच्याकडे काय आहे त्याला सांगताना सांगितलं पाहिजे ना. आणि ज्या वाक्यामध्ये, ज्या शब्दामध्ये फक्त परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे, परमेश्वर कसा आहे एवढंच फक्त सांगण्यात येतं, त्याला अवांतर वाक्य म्हटलं जातं, त्याला मंत्र म्हटलं जातं. ज्या वाक्यामध्ये, ज्या शब्दामध्ये फक्त परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याचं वर्णन आहे, हे कोणताही मंत्र घ्या, त्याचं त्या मंत्राचं सामर्थ्य आहे, आणि त्याचा लक्षार्थ केला तर स्वरूप आहे. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं राम कृष्ण हरी, हे अवांतर वाक्यामध्ये झालं. का बरं, कारण त्याच्यामध्ये राम कसा आहे सांगितलं, कृष्ण कसा आहे सांगितलं, आणि हरी कसा आहे सांगितलं. पण हे नाही सांगितलं की तो राम तूच आहेस, तो कृष्ण तूच आहेस, हरी तूच आहेस, असं नाही सांगितलं. म्हणून ते अवांतर वाक्य, म्हणून ते प्रबोधाकडे जात नाही. त्याच्यात सामर्थ्य आहे, ते स्वरूप तेच आहे, पण ते आणि ते तुझं एक आहे हे तिथं नाही सांगण्यात. मग रामाचा जर लक्षार्थ केला, रम आणि घम धातू आपल्याला माहिती आहे. रम म्हणजे काय, सर्वांच्या
असलेला असा हा राम शब्द आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, नाही का. त्याच्यानंतर एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी तैसा हृदयामध्ये असता रामू, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. बऱ्याच ठिकाणी त्याची आधारभूत व्यवस्था आलेली आहे, व्यापकपणा आलेला आहे त्याचा. सर्वत्र कसा आहे? राम आहे, हृदयात आहे, राम आहे. हा राम नुसता शब्द पाहिला तर अवतार रामाकडे जातो, आणि राम या शब्दाची जर फोड केली, जर लक्षार्थ केला, तर आवाज थोडा कमी करा. जर असतील इथे थोडा शिट्टी मारतोय आवाज. कोणाला करता येतं का दादा आवाज कमी जास्त? लहान मुलापैकी तुम्हाला आवाज थोडा केला? हा, बस 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 बस, बरोबर आहे. आता शिट्टी नाही मारली, मला विक्षेप होतो. राम या शब्दाचा लक्षार्थ केला तर स्वरूप लक्षात येते. सर्वांच्या हृदयात असलेला, सर्व या भूतलाला अधिष्ठानभूत असलेला असा राम आहे. स्वरूपाचं वर्णन, सामर्थ्याचं वर्णन आलं त्याच्यात. कृष्णाचं जर आपण पाहिलं तर कृष हा या धातूपासून जे आलं तो सत्तावाचक आहे. म्हणजे सर्व सत्ता जी आहे ते कृषमध्ये येते, आणि न जो आहे तो आनंदवाचक आहे. न शब्द जो आहे कसा? आनंदवाचक आहे. म्हणजे कृष्ण म्हणताना सर्व सत्ता जी आहे तो सत्ता स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. स्वरूपाचं वर्णन आहे. आणि हरी हा शब्द हरये धातूपासून आला, म्हणजे सर्व पापाचं हरण करणारा, वाईट वृत्तीचं हरण करणारा, संहार करणारा, वाईटांचा, अजून काय दुष्टांचा, जे जे काय आहे ते सर्व संहार करणारा, सर्वांचा लय करणारा. मग राम कृष्ण हरी या तीन शब्दाचा लक्षार्थ जर घेतला आपण तर काय लक्षार्थ येतो? सर्वांच्या मध्ये असलेला, सर्वांना व्यापून असलेला, सर्वांना अधिष्ठान असलेला, सर्व सत्ता स्वरूप असलेला, सर्व आनंद स्वरूप असलेला, आणि सर्व दुष्टांचा, पापांचा, पाप्यांचा संहार करणारा असा राम कृष्ण हरीचा बोध होतो आम्हाला. म्हणून तो पॉवरफुल सिद्ध मंत्र आहे. त्याच्याबद्दल कुठे काय वाद नाही. ज्याचे त्याचं सामर्थ्य जिथल्या तिथे ठीक आहे. आपली भूमिका काय चालली होती की अवांतर वाक्य काय आहे, महावाक्य काय आहे, नाम काय आहे, मंत्र काय आहे, आणि ते सर्वांचं एकच आहे का? सर्व परंपरेमध्ये एकच नाम आहे का? एकच महावाक्य आहे का? सर्व भाषांमध्ये एकच शब्द चालतो का? भाषा बदलत असेल, शब्द बदलत असेल, पण अर्थ मात्र तोच निघत असेल. मराठीत चहा म्हणतो, हिंदीमध्ये चाय म्हणतो, आणि इंग्लिश मध्ये टी म्हणतो. आता इतर भाषांमध्ये मला माहित नाही, पण शब्द बदलला. आता इंग्लिश मध्ये टी मागितली तर काय दुसरं देतात का होतो? अर्थामध्ये बदल आहे का शब्दामध्ये बदल आहे? अर्थात बदल आहे. मला बसवलं मामा, माझं प्रवचन म्हणून घेऊन जाल तुम्ही. असं काय झालं? शब्दात बदल आहे का अर्थात बदल आहे? परत अर्थात शब्द बदल. शब्द बदलू दे ना, त्याला काय फरक पडतो त्या? शब्द तर प्रत्येक 9 मैलावर शब्द बदलतो, पण वस्तू नाही बदलत ना. बाटली आहे, बॉटल आहे, पाणी आहे, नीर आहे, तोय आहे, वॉटर आहे, जल आहे. किती झालं? किती शब्द झाले? वॉटर मागितलं तरी तुम्ही मला तेच द्याल, जल मागितलं तरी तेच द्याल, तोय मागितलं तरी तेच द्याल, नीर मागितलं तरी तेच द्याल, पाणी मागितलं तरी. शब्द वेगवेगळे असतील. वेद अनंत बोलिला,
वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला. परफेक्ट प्रमाण. जशी जशी भाषा बदलत आली तसे तसे शब्दामध्ये इकडं तिकडं झालं असेल, पण जी वस्तू सांगायची आहे, जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये मात्र बदल नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, वेदांनी वेदांमध्ये सांगितलं, आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यांमध्ये सांगितलं, वेगवेगळ्या आत्मषटकामध्ये सांगितलं, आत्मबोधामध्ये सांगितलं, तत्वबोधामध्ये सांगितलं, वाक्यवृत्तीमध्ये सांगितलं, मोठमोठ्या ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलं. पण शब्द बदलले, अर्थ बदलला. सांगणं तेच आहे, सांगण्यामध्ये बदल नाही झाला. महावाक्य जे आहे, आता ज्या 4 परंपरा आपल्याला ज्या माहित आहेत त्या चैतन्य असेल, आनंद असेल, प्रकाश असेल आणि स्वरूप असेल. वस्तू एकच दाखवायची का चैतन्य सांगून दुसरी दाखवायची, प्रकाश सांगून तिसरी दाखवायची, स्वरूप सांगून चौथी दाखवायची, असं काय आहे का? नाही नाही, एकच सांगायचं. हे एकच सांगणं जे आहे ना, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शब्द महत्वाचा आहे का शब्दामध्ये जे आम्हाला दिले ते महत्वाचं आहे? व्यवहार कशाने चालतो? शब्दाने व्यवहार होतो, बरोबर आहे. मग शब्दाचा व्यवहार आहे का शब्दाच्या माध्यमातून वस्तूचा व्यवहार आहे? शब्दाच्या माध्यमातून का शब्दाची देवाणघेवाण आहे? आता आपण जेवलो की नाही सगळे? भात मागितला, त्याने भात शब्द दिला लिहून का भातच वाढला डायरेक्ट? आणि मागितला काय होता? भात शब्द मागितला होता का भात मागितला होता? भात शब्द मागितला होता का भात मागितला होता? शब्दाने भात मागितला होता, पण भात दिला नाही. तुम्ही मागताना मी भातच मागितला होता आणि देणारा मी भातच दिला. फक्त शब्दाने ती खून केली. हा. आणि आम्ही राईस मागितला असत तर आता एखाद्याला भात शब्द माहित नाही, त्याने सांगितलं राईस देतो, चावल देतो. अरे काय काय पण देताना त्याने काय दिलं असतं? भात दिला असतं. शब्द हे व्यवहारासाठी केलेली योजना आहे. शब्द जर नसता, शब्द हा ध्वनीपासून आला. इतर पशु पक्षी प्राण्यांच्या ठिकाणी काय आहे? काय भाषा आहे? शब्द आहे का नुसता ध्वनीच आहे? पहा व्यवस्था कर, नुसता ध्वनी. कुत्र नुसतं भूज करणार. भूक लागली तरी भूच आहे, आणि ताण लागली तरी, आणि कुणी दगड मारला तरी ध्वनीवरच सगळं चालतंय ना. आहार, भय, मैथून, निद्रा ह्या तिन्ही भूमिका त्याच्या नुसत्या ध्वनीवर चाललेली आहे. एक तरी शब्द आहे का? आणि तिन्ही भूमिकातनं चाललंय त्याचं सगळं जीवन वाहत आहे. शब्द आहे का तेव्हा? नुसता ध्वनी आहे. पण ध्वनी जरी असला तर त्या ध्वनीतून त्याला त्याचा अर्थबोध होतोय. लक्षात घ्या, आमचं वैभव आम्हाला कळेल. पशु पक्षी, आता हे चिमणी चिव 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 करते, हे चिवचिव फक्त ध्वनी येतो आपल्याला, तिला ध्वनी आहे, पण तिच्यातून तिचा सगळा संसार चाललाय एका ध्वनीतून, नुसत्या चिवचिव मधून. नुसत्या चिवचिव मधूनच ध्वनी चाललाय की नाही? तिचं बालपण तारुण्यात येते चिवचिव करूनच, लग्न होतं चिवचिव करूनच, मुलं होतात चिवचिव करूनच, जेवण जेवते चिवचिव करूनच, झोपते चिवचिव करून, आणि उठते सुद्धा चिवचिव करून, आणि मरते सुद्धा. कुठे आणलंय का? काय कुठे आणलंय का? पण चिवचिव हा नुसता ध्वनी नाही, तर ध्वनीतून तिला अर्थबोध आहे त्यांचा. त्याला लक्षात घ्या, पशु पक्षी प्राण्याला नुसता ध्वनी आहे, नुसता ध्वनी आहे, त्यातनं शब्द नाही प्रकट होत. आणि आपण एवढे हुशार आहोत, आपण एवढं ईश्वराने कृपा केली आपल्याला की ध्वनीत, शब्द म्हणजे ध्वनीच आहे आपला सुद्धा, पण ध्वनीतून निर्माण होणारा शब्द त्याची लिपी तयार केली, त्याची व्यवस्था लावली त्या प्रत्येक ध्वनीची.
पुढे चालला. तो फक्त आहार भय मैथून निद्रापर्यंत नाही थांबला, तो आपल्या स्वस्वरूपापर्यंत निघाला. बुद्धीच्या जोरावर ध्वनीचं रूपांतर शब्दामध्ये केलं, शब्दाचं रूपांतर अर्थामध्ये केलं, अर्थाचं रूपांतर ज्ञानामध्ये केलं आणि ज्ञानाचं रूपांतर स्वरूपामध्ये केलं. ही मनुष्याची खासियत आहे. नुसता ध्वनी आपल्या वाट्याला आला असता तर माऊलीने आपल्याला काय सांगितलं असतं? चांगदेवांना काय सांगितलं असतं माऊलीने? ध्वनीचं रूपांतर शब्दामध्ये झालं, शब्दामध्ये अर्थ बांधला, शब्दामध्ये ज्ञान बांधलं, शब्दामध्ये स्वरूप दिले. ही व्यवस्था इतर ठिकाणी नाही. इतर योनीच्या ठिकाणी हा विचार आहे का? नाही ना विचार. ध्वनीवर आणि त्यांचं सामान्य तर तेवढंच चालते. भोग योनी आहेत त्या, दुसरं काही नाही ना तिथे. काहीच भूमिका नाही. जेवायचं, झोपायचं, मुलाबाळांना जन्म द्यायचा, झालं, संपलं का? आहार भय मैथून आणि निद्रा, अजून काय त्याच्या आयुष्यात? पण आमच्या आयुष्यामध्ये हे तर आहेच. आम्ही सगळी हुशारी ह्याच्यातच लावली. आहार भय या चार मध्येच लावली, जी सर्वांना आहे. मग विशेषत्वाने जी आम्हाला बुद्धी दिली त्या ध्वनीतून निघणारा जो शब्द आहे, त्या शब्दातून निघणारा जो अर्थ आहे, त्या अर्थातून प्रगट होणारे जे ज्ञान आहे आणि ज्ञानातून जी स्वरूपता लक्षात येते, इथपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था साधू संतांनी केली. मग आमच्या ठिकाणी जो ध्वनी आहे, आमच्या ठिकाणी नाही, सर्वांच्याच ठिकाणी, आमच्या ठिकाणी जो नैसर्गिक ध्वनी आहे, आत्ता चालू आहे की नाही ध्वनी? आमच्यामध्ये ध्वनी चालू आहे की नाही? तुम्ही काही न करता ध्वनी चालू आहे की नाही? नसेल तर मी 1 मिनिट थांबतो, तुमचा ध्वनी तुम्ही ऐका. ध्वनी मी म्हणतोय ते तर चालूच आहे, पण त्याचा एक ध्वनी होतोय, त्याचं एक घर्षण आहे. हा, कारण सगळ्यात महत्वाची क्रियाशक्ती किती आहे? ही जी क्रियाशक्ती ही हातामध्ये येते तो नंतरचा, पण मूळ जी क्रियाशक्ती आहे ती प्राणामध्ये आहे. आपल्या मूळ शक्ती कुठे आहे? प्राण हा क्रियाशक्तीवान आहे. इथून आपल्या सर्व शक्तीचं मूळ आहे प्राण आहे, रजोगुणी. त्याला जेव्हा आत्मसत्ता मिळते त्यावेळेस तो जो हलतो ना, तो वृत्तीला शक्ती त्याचीच आहे, इंद्रियांना शक्ती त्याचीच आहे, हाताला शक्ती त्याचीच आहे, पायाला शक्ती त्याचीच आहे, बुद्धीला सुद्धा शक्ती प्राणाचीच आहे, मनाला सुद्धा शक्ती प्राणाचीच आहे. सर्व देहाला, सर्व चलनवलनाला शक्ती कोणाची आहे? प्राण. प्राण हा क्रियाशक्तीवान आहे, क्रियावान आहे. क्रियाशक्तीचा तिथं उगम आहे प्राणाच्या ठिकाणी. पहा, प्राण चालतो अन्न पाण्यावरती आणि त्याची क्रिया होते तेव्हा हे सगळं चालतं. म्हणे प्राण मंदावला त्याचा, आता का? त्याच्याकडे आता ती शक्ती राहिली नाही म्हणे. आणि तो थांबला की बाकीचे सगळे थांबतात का चालतात? प्राण थांबल्यानंतर बाकीचे चालतात का थांबतात? थांबतात. का? कारण शक्ती संपली, त्याची शक्ती बंद झाली तिकडून यायची. मग त्या शक्तीची जी क्रिया आहे त्याच्यातून निघणारा जो ध्वनी आहे, अगोदर कसा होता? उलटा होता. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, असं बोंब होती तिथे. काय बोंब होती? मी कोण आहे. त्या शब्दाचा जो अर्थ होता तो काय होता? मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि सद्गुरूंनी पाठीत थापट मारल्याबरोबर, पाठीत फटका घातल्याबरोबर, डोक्यावर हात ठेवल्याबरोबर, लावणी हात कुरवाळीला माता, तो सांगितल्याबरोबर आता उलट म्हणायला लागला, मी देव आहे, देव आणि मी एक आहे. शाबास. ते चालणं तेच होतं, चालणं तेच होतं, पण इकडचं तिकडं झालं, तिकडचं इकडं झालं. फिरविला घट फक्त, बाकी काय केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही ते. आता ध्वनीमध्ये बदल झाला. आता जो तुमचा ध्वनी चालू आहे आणि श्री गुरु भेटायच्या अगोदरचा जो ध्वनी आहे आणि त्या ध्वनीतून येणारा शब्द, त्या ध्वनीतून निघणारा अर्थ वेगळा आहे. प्रश्नार्थ का? प्रश्न आहे. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण? तो सगळ्यांना म्हणतो कोण आहे, कोण आहे. स्वतःला मी म्हणतो कोण आहे, आणि जगाला मी म्हणतो कोण आहे, आणि त्याला मी म्हणतो कोण आहे. सगळ्यांना प्रश्न एकच आहे त्याचा, कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आणि जेव्हा हे भेटतात तेव्हा तू आहे, तू देव आहे, तू देव आहे. आणि इकडं बोट करून मी म्हणतो मी देव आहे, मी देव आहे, तू
आहे, मी बी देव आहे, आणि जगाला मी म्हणतो तू बी देव आहे. का श्री गुरु भेटीचा परिणाम. हा आपला विषय जो चालला होता, जो ध्वनी आहे आपल्या ठिकाणी, जो सहज ध्वनी आहे आणि त्या ध्वनीतून जो शब्द तयार झालेला आहे. शब्द कुठून आणलाय का? शब्द कुठून आणलाय का? नाही आणला. तुका म्हणजे सोपे आहे का बरं? त्याला उच्चारायलाच लागत नाही ना. कान असेल ना, कान बस झाला तेवढा. कान जर ठिकाण्यावर असेल आणि मन जर शाबूत असेल ना, आणि दोघांचा फक्त मेळ झाला आणि शांतपणे जर फक्त ऐकलं, ते तो ध्वनी ऐकला, तो ध्वनीतून शब्द निघतो सहज. आणि तो शब्द आम्हाला अर्थासहित, ज्ञानासहित आम्हाला शब्द दिलाय, अर्थ दिलाय, ज्ञान दिलंय का स्वरूप सांगितलंय? नीट लक्ष द्या. चांगदेव 65चा अनुबंधच असा आहे, प्रवेशच असा होतो चांगदेव 65. काय दिलंय नेमकं आम्हाला? शब्दाने उड्या मारायला लागलो का अर्थाने उड्या मारायला लागलो का ज्ञानाने उड्या मारायला लागलो का मूळ वस्तू सापडल्याच्या आनंदात उड्या मारायला लागलो? मूळ वस्तू सापडली. चांगलं आहे तसं. मूळ वस्तूचं चिंतन करत असाल तर फारच चांगली गोष्ट आहे. मूळ वस्तू दिली आम्हाला, शब्द नाही दिला. शब्द कुठेही सापडेल तुम्हाला. तू आज मी सापडतो इकडे तिकडे, भरपूर शब्द आहेत. शब्दाचं काय? पण शब्दाचं जर ज्ञान नसेल, शब्दाचा जर अर्थ माहित नसेल तर काय शब्द कामाचा आहे? शब्दाचे गौरव कामा नये. शब्दाचे प्रमाण बरोबर आहे, पण केव्हा अर्थ कळाल्यानंतर, ज्ञान कळाल्यानंतर. मग शब्द प्रमाण आहे का, त्याचा अर्थ प्रमाण आहे का, ज्ञान प्रमाण आहे का, स्वरूप प्रमाण आहे? लक्ष द्या. तिथे प्रमाण म्हणताना आणि इथे गौरव कामा नाही म्हणताना दोन्हीकडच्या भूमिका लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर. आमच्या चिंतनाची दृष्टीच बदलायची आम्हाला. चांगदेव 65 मदालसा, हो, अन्य वाक्यवृत्ती असेल, आत्मबोध असेल, या ग्रंथाचं चिंतन आमच्यासाठी उपयुक्त का आहे? नवे नवे त्याचे आम्ही अधिकारी आहोत, कारण आम्हाला काहीतरी दिलंय सद्गुरूंनी. कुठलं पुण्य फळाला आलं काय माहिती. काय उद्योग केला होता मागे चांगला म्हणून काहीतरी गाठ भेट झाली, पोहोचवला आमच्यापर्यंत. आणि त्याचा विनियोग आमचा समजून घेण्यासाठी होतोय, समजूत बाद करण्यासाठी होतोय का गैरसमज वाढवण्यात होतोय? चांगला विचार केला पाहिजे याविषयी. आम्हाला मिळालंय काय? मिळालंय शब्द मिळालाय, अर्थ मिळालाय, ज्ञान मिळालंय का स्वरूपाची ओळख झाली आमच्या? आणि ओळख झाली तर ती माझ्या पुरती आहे का सर्वत्र आहे? मी मला जसा ओळखला तसं सर्व ठिकाणी तसंच आहे का ते वेगळं आणि हे वेगळं आहे? विश्वदेव सत्यत्वे. प्रमाणाचं काय कमतरताच नाही आपल्याकडे. विश्वदेव सत्यत्व. मग माझी ओळख माझ्या ठिकाणी बरोबर आहे का ती माझ्या ठिकाणीच फक्त बरोबर आहे आणि जगताच्या ठिकाणी सुद्धा तीच आहे? असा जर निश्चय झाला तर चांगले 65 ऐकायचं काय काम नाही. खरंच सांगतो. हो, त्याचं मुख्य गाभा आहे आपल्या हातात. मग सर्वत्र तेच आहे असं फक्त कळालंय का, पटलंय का, निश्चय झालाय का, अंगीकारलंय का, मुरलंय नुसतं? कुठपर्यंत गेले काम? नुसतं कळण्यापर्यंतच गेले का कळून पटले? समजलं नाही, कळलं नाही, आता मुरून घ्यायचं पक्क. कमतरता पूर्ण करून टाकायची. थोडंफार कच्चा कळायला 1 मिनिट, कळायला 1 मिनिट, 1 सेकंद लागत नाही. कळायला काय लागते? कळायला ऐकायला कान लागतात, कळायला बुद्धी लागते, पटायला पुण्य लागतं, अंगीकारायला अधिकार लागतो, मुरायला संत सहवास लागतो असा, आणि मुरलेलं मी जायला लागतं. ते काय करायचं? आणखी गाठोड बांधून ठेव. ते बी जायला लागतं. त्याच्यासाठी श्री गुरूंची कृपा लागते. मुरवायचं कशासाठी? घालवण्यासाठी. ते बी गेलं पाहिजे. कळणं, ऐकणं, कळणं, पटणं, अंगीकारणं, मुरणं, जाणं न लक्षात ठेवा. राहिला तर काय हरकत नाही. कळायला वेळ नाही लागत.
पटायला वेळ लागतो, पटायला पूर्ण सामोरी लागते. पटलेलं अंगीकारायला अधिकार लागतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्ष तयार पाहिजे आणि अंगीकारलेलं पुन्हा मुरायला पाहिजे. हो, तो तत्स्वरूप झाला पाहिजे. याच्यासाठी सत्संग लागतो. तुकोबाने सांगतात काही नको करू, फार डोकं चालवायचं काही कारण नाही, काही नका करू, बस बस सत्संगात बस, तुझं काम होईल. एवढं ऐकायचं, एवढं ऐकायचं. आम्हाला सांगायची गडबड आहे, आम्हाला सांगायची लय गडबड आहे. सांगण्यासाठी ऐकायचं का समजण्यासाठी ऐकायचं? नुसतं समजण्यासाठी का समजलेलं पटण्यासाठी? पटण्यासाठी का अंगीकारण्यासाठी? अंगीकारलेलं मुरण्यासाठी का फक्त नुसतं कळण्यासाठी? आणि मुरलेलं जाण्यासाठी तिथपर्यंत श्रवण थांबलं पाहिजे. इकडून आलं की खाक जात लगेच दुसऱ्या प्रवचनात गेलंच म्हणून समजायचं. त्याला जाऊ दे ना जरा खाली, त्या प्रक्रियेत घुसू दे ना. ऐक ना, तुझं ऐकणं शिजू दे ना, तुझं ऐकणं काय होऊ दे, शिजू दे ना जरा. ताई शिजल्याशिवाय काढता का टाकल्या काढता? शिजलेलं तपासून बघता का नुसतं तुमचा अनुमान नाही शिजलं? काहीतरी आहे ना त्याला, दाबून बघता, त्याचा रंग बदलतो, काहीतरी होतं ना बाबा. त्याचं शिजल्याचे काहीतरी लक्षण आहेत ना त्याची. आलं इकडून गेलं, आता काय शिजावं, काय आतमध्ये राहावं मला सांगा ना. साधा एक बी टाकला, साधा बी टाकला तर त्याला माती टाकायला लागते ना वरून. माती टाकल्यानंतर आतमध्ये जो टाकलाय ना तो फुटतो. तुम्ही समजा ज्वारी टाका, हरभरा टाका, कालांतराने बघील तो हरभरा राहतो का बाबा तिथे? का कुठे जातो? अरे पार स्वतःला पार विस्कटून टाकलं त्यांनी, पार सत्यानाश मातीरूप झाला. आणि त्यात मग बीज रोपाने वर आला. बरं आला तो का हरभरा म्हणून नाही आला, म्हणायचा हरभरा सगळा. उगवला का हरभरा, मोठा झाला का हरभरा, हे हिरवाय का वाळलाय, सगळा हरभरा. त्याला ते बारके बारके लागले ते घाटे घाटे. पुन्हा तो परिपक्व झाला की नाही, सगळा हरभराच आहे. पण हरभरा आहे का तो? मधलं पान हरभरा आहे का? पा कसा आलाय तो, कसा येतोय तो? अन्यथा रूपाने यायला लागला वरती. आहे हरभरा सगळा, पण परिपूर्ण जाईपर्यंत हरभरा केव्हा हरभरा? तिथे वरचं टरपाल काढून तो हातात घेऊन मग पहिला होता जसा लावला होता तसा आला. बरे एक लावला होता, एक आहे का तेव्हा? एक आला? एक लावला होता, एक आला का? एकाला 25-25. आणि एक टाकलं येईल ना, अनेक आलं. थांब ना जरा, शिजू दे ना आतमध्ये, आतमध्ये शिजू दे ना. बोलायची काय गडबड आहे? येईल ना सहजासहजी. ते कुठे जाणार आहे तेव्हा बोलणं? बोलायचं मला काय म्हणायचंय, ऐकणं, एवढं ऐकणं झालं पाहिजे. सत्संगाचा विषय सांग, एवढं श्रवण झालं पाहिजे. जीव ब्रह्मैक्याचं एवढं श्रवण झालं पाहिजे, एवढं चिंतन झालं पाहिजे. श्रवणाच्या नंतर मननाची भूमिका येते, मननानंतर निधिध्यासन येते, आणि निधिध्यासनानंतर तत्वम पदार्थ शोधन येते. आणि मग साक्षात जे ज्ञान आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याची भूमिका तयार होत असते. कळायला वेळ लागत नाही, मी तेच सांगितलं. पुढच्या ज्या भूमिका आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रबोध मिळाल्यानंतर, प्रबोधाची स्थिती तयार झाल्यानंतर, मी शब्दाचा नाही विषय सांगत, मी शब्द नाही सांगत, प्रबोधाची अंतःकरणात स्थिती झाल्यानंतर उपवर्ता तयार झाल्यानंतर शाळेत नाही जायला शिकायला लागत संसार करण्यासाठी. 18-20 वर्षाच्या वयामध्ये उपवर्ता तयार झाल्यानंतर शाळेत जायची गरज नाही संसार कसा करावा शिकायची. उपवर्ता हेच त्याचं ओपन आहे, तिथूनच सुरुवात होते त्याची. तशी प्रबोधाची जी उपवर्त आहे ती अंतःकरणात तयार झाली की पुढचं सगळं सुरू झालंच म्हणून समजायचं. आणि खरं तिथून पुढे का तिथून मागे आहे? खरं तिथून पुढे चिंतनाला सुरुवात होते. खरं कळणं तिथे आहे, खरं पटणं तिथून पुढे आहे.
तिथून पुढे सगळे विधी आहे. डोळे लावून बसला पाहिजे, तो चिंतन केला पाहिजे. त्याने चिंतन ही चिंतन चाललंय आपलं, आपण अजून काय वेगळं करत नाही. ते तर डोळे बंद करून ठीक आहे, पण हे उघड्या डोळ्याचं चिंतन आहे. आपला जो मुद्दा चालला होता, आपलं जो चिंतन सुरू होतं की संपूर्ण भारतवर्षामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, मला जगाचं माहित नाही किंवा त्याचं मला ज्ञान नाही असं समजा, तिकडे काय ग्रंथ आहेत आणि काय सांगतात आणि काय नाही, आपलंच असावं, आपल्याशिवाय वेगळं नाही शब्द असेल, गॉड असेल, इकडे देव आहे. पण या भारत इथे चारही कोपऱ्यामध्ये संपूर्ण जे चिंतन चाललंय ते एकच आहे. शब्द वेगवेगळे असतील, महावाक्याचे शब्द वेगवेगळे असतील, भाषा वेगवेगळे असेल, पण सांगायचंय ते एकच सांगायचं. आणि जे संपूर्ण ऋषी मुनी, हिमालयातले, गिरीतले, समुद्रातले, पर्वतातले, कुठे आणखी भारतात कुठले जिथले जिथे चिंतन चालू आहे, जे या परंपरेत आहेत ते बरं का, मला परंपरेच्या पलीकडचं नाही सांगता येणार. काही मंडळी त्याला काना वाढवलाय, उकार वाढवलाय, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला मूळ मुद्द्याशी चिंतन आहे, ते चिंतन माझ्यामध्ये आहे. मी साखरे महाराजांचा जेव्हा सोहम योग वाचनात आला, त्यांची उपनिषदाला दिलेली प्रस्तावना माझ्या वाचनात आली बघा, दशोपनिषदाला. विशेष करून आत्मबोधाचं ज्यावेळेस चिंतन केलं, आद्य शंकराचार्यांचं आत्मषटक ज्यावेळेस पाहिलं, एक गोष्ट लक्षात आली की जे सर्वांच्याकडे आहे ते माझ्याकडे आहे, आणि जे माझ्याकडे आहे ते सर्वांच्याकडे आहे. जी रीत मला दिलेली आहे माझ्या श्री गुरुनी, त्याच रीतीने हे सगळे चिंतन करत असतील असंच आहे. कोणाची रीत चुकली असेल ज्याची त्यांनी बघून घ्यावी, ते काय आम्हाला माहित, पण सगळे याच वाटेवरचे प्रवासी आहे. कारण सगळं साहित्य तेच सांगते, सगळं साहित्य हेच लक्षात आणून देते. म्हणजे आमच्या ठिकाणी चाललेलं चिंतन रास्त आहे, थेट आहे आणि बरोबर आहे, अनुभवा सहित. ब्रह्मानुभव आदी आहे का ब्रह्मज्ञान आदी आहे, लक्ष द्या बरं का. थोडं आता आपण असे एकदम स्थिर होऊ नका. आणि प्रश्न तुम्हालाच मी विचारला, कारण तुम्ही प्रबोधित आहात आणि प्रबोधाचं चिंतन चालू आहे. प्रबोधातल्या तत्चा विस्तार पाहायचा. आज तोंड कळालाय, थोडाच कळाला तरी म्हणून पटलाय की नाही नंतर, अंगीकारलाय की नाही नंतर, मुरलाय की नाही नंतर, आणि मुरून पुन्हा मरलाय का नाही ते वा वा, मुरल्यानंतर मरण आहे त्याचं, वा वा, अगदी बरोबर. असं लक्षात आहे, जाणं म्हणजे मरण. काय प्रश्न विचारला होता मी आता? ब्रह्मानुभव. ब्रह्मानुभव तुम्हाला अगोदर आहे का ब्रह्मज्ञान तुम्हाला? अनुभव. हे मी अनुभवानेच सांगा, हे मी वाचून सांगू नका. तुमचा अनुभव अगोदर होता का तुम्हाला ज्ञान अगोदर होतं? तुम्हाला ज्ञान करून दिलं श्री गुरुनं का अनुभव दिला? ज्ञान करून दिलं. अनुभव पहिलाच होता, ज्ञान करून एकदम उत्तर 100 नंबरी आले. का अनुभव पहिलाच होता? कशाचा? ब्रह्मानुभव. तुम्हालाच आहे का सगळ्यांनाच आहे? सर्वांनाच आहे. पशु पक्षी मुंगी सर्व हे कशावर जगतात? सर्व जीव ब्रह्मानुभव नसेल तर जगतील का? ब्रह्मानंद जर नसेल त्यांना तर जगतील का? मग तुम्ही हे मिळायच्या अगोदर मी ब्रह्मानंद घेत होता, ब्रह्मानुभव घेत होता, ते कशामध्ये होतं? ते काय होतं? होता ना अनुभव? काय होता अगोदरचा? हा, पण अज्ञानातलं पण होतं ना ते. अज्ञानातले जरी आनंद असला तर ठीक आहे, पण होता ना तो. त्याच्याशिवाय जगणच नाही आमचं. संपूर्ण जगत जे पुढे चालू आहे त्याला बेस जो आहे तो या आनंदाचाच आहे. पशु पक्षी प्राणी ज्याला बोलता येतं नाही, सगळे या आनंदावरच जगतात. ब्रह्मानंदच आहे, त्याशिवाय जगूच शकत नाही. मग आम्ही जो अगोदर घेत होतो, आता मी घेतो, तो काय आहे? तो कुठे आहे? तो कशामध्ये आहे?
की जे झोपेत घेतो ना, झोपेत झोप आहे ना, झोप, तिथे काय म्हणतात त्याला, ब्रह्मानं पुढती साचची वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्म भावो साचोकारा म्हणून. अरे तो जागा नाही झाला, तो ब्रह्मानुभवच आहे, तो अज्ञानातला आहे. त्यांनी सांगितलं अज्ञानात, वृत्ती अज्ञानात लीन होते. आणि उठल्यानंतर मी सांगतो मला काय कळालं नाही, आणि मी सुखाने झोपलो होतो, हा बी अनुभव आहे, आणि कळालं नाही हा बी अनुभव आहे. आणि तिकडे चांगदेवराय म्हणतात मला कळालं. समाधीत कळणं आहे, ज्ञानात लीन होते तिथे वृत्ती आणि सगळी इंद्रिय, आणि इकडे सुषुप्तीमध्ये अज्ञानात लीन होते. म्हणून त्याला कळालेलं आहे, त्याला समाधीत माहितीये मी आत्मा आहे आणि हा अनात्मा आहे देह, हे कळालेलं आहे. आत्म्याचं ज्ञान आहे चांगदेवरायांना, पण आत्माच ब्रह्म आहे हे माहित नाही. चांगदेवरायांना काय सांगायचं बाकी होतं, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, विशेष चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. काय शिकायचं बाकी होतं का चांगदेवरायांना? पाठांतर काय बाकी होतं का? परिपूर्ण होते. इथे नगरचेच आहेत, नारायणडो म्हणून गाव आहे, पुणतांब्यात त्यांची समाधी आहे, ते कार्य आहे ते. पण त्यांचं इथे नगरला नारायणडो गाव आहे. मुधोपंत हे त्यांचे वडील, यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म आहे. त्यांची पूर्व पिठिका बघितली तर ते स्वर्गातले मरुदगण आहे, जे 49 इंद्राच्या खालचे जे डेपोटी उपसरपंच म्हणतो ते इंद्र मुख्य, हे ते 49, त्यातला हा एक आहे मरुदगण. काहीतरी चुकलं काम करताना त्यांनी ते काढून टाकलं, नुसतं काढून टाकलं, जा म्हणे पृथ्वीवर जन्म घ्यायला. ते घाबरलं, म्हणे आता काय करू, काय ते उपाय सांगा ना पुढचा, शाप तर देऊन झाले तुम्ही, पण कसं काय सुटायचं. ते म्हणे आदिशक्तीचा जन्म होईल, ब्रह्मा विष्णू अवतार घेतील आणि त्याच्याबरोबर आदिशक्ती आहे, आणि आदिशक्तीची तुझी भेट झाली, तिचा अनुग्रहाने तू पुन्हा तुझ्या स्वस्वरूपाला प्राप्त होशील, असं त्यांनी ते तिथे पुरुषाप दिला. त्याला अनुसरून ते इथे आहे. असंही चरित्रात येते की त्यांना ते 14 जन्म सांगितले होते, पण हा कसा सामर्थ्यवान होता ना, त्यांनी एकाच देहात 14 जन्म भोगले. दर 100 वर्षांनी पलटी मारायची, पण देह तोच. दर 100 वर्ष संपली की तो यायचा न्यायला, आणि हे त्यांना हुलकावून द्यायचे. माझा मुद्दा होता की त्यांना काही शिकायचं बाकी होतं, एखादा ग्रंथ परिपूर्ण होते. 8व्या वर्षी 6 वेद, 4 वेद, 6 शास्त्र, संपूर्ण शास्त्रांचा अभ्यास, परिपूर्ण मुखोद्गत. त्यांच्या बुद्धीची तल्लकता अशी होती की 3दा त्यांच्या कानावर पडलं की ते पाठ व्हायचं. 3दा कानावर आलं त्यांच्या, म्हणजे एका याचं ओवीचं 3 वेळा आवर्तन झालं. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी, असं 3 वेळा ऐकलं वाचलं की पुन्हा बघायची गरज नाही. असं 7 कोटी श्लोक मुखोद्गत होते बाबा. किती? 7 कोटी एवढं शास्त्र भांडार होतं. 8व्या वर्षी शिकायचं काही कमी नव्हतं, सगळं शिकून झालं होतं. आणि मग त्यांचा तो विषय आला की आता लग्न करा. हे विषय आल्यावर त्यांनी सांगितलं अजून शिकायचं काय बाकी आहे का? तर नाही म्हणे, सगळं संपलं शिकून, फक्त एक योगशास्त्र बाकी आहे म्हणे, उद्यापासून सुरू करू. नाही 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 म्हणे, इथे आम्हाला येत नाही. तिथले ते शिक्षक, आपले ब्राह्मण शिक्षक म्हणे आम्हाला येत नाही हे योग. अरे बापरे. म्हणलं कुठे शिकवतात? तर म्हणे काशीला शिकवतात, असं आम्ही ऐकून आहे, आम्हाला बी माहिती नाही म्हणे कोण शिकवतात कोण नाही. काशीला फक्त ऐकून आहे आम्ही, शिकवतात. चला म्हणे काशीला. निर्णय झाला काशीला जायचं. बाबा काशीला हे सगळे निघाले, हे बाकी, कारण चांगदेवांची तोपर्यंत रिद्धी सिद्धी सर्वांना माहित होती. सर्व हे आंधळे पांगळे सगळे काशीला निघाले. आणि जाताना सगळे जमा झाले, चला काशी करायला मिळते, काशीला जायला मिळते, काशीला फिरायला मिळते. लोक काय फुकट वारीला काय कमी निघतात का देवा? जेवायला मिळते, खायला मिळते. काय लोक बिस्किट पोते भरून आणतात. आता असं यांचं हे काशी आणि वारी आहे याची, असा यांचा मेळ लागतो. म्हणून नाथमहाराजांनी मारला फटका, बाबुळावरी मुंगळा घाली येर झाला, तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या. हा असो, एवढ्यातच बाद झालं, त्याचं जास्त विस्तार करायचं काही कारण नाही. तिथं गेल्यानंतर चांगदेवरायांना आतमध्ये जायचं होतं. काशीला चौकशी केली
त्यामुळे तो महात्मा आहे तिथं योग शिकवणार, अष्टांग योग साधना. पण जो आतमध्ये गेला तो बाहेर आला नाही म्हणे, गेला तो मी आला. कारण त्यांनी काय केलं होतं, सगळं वायूचं स्तंभन केलं होतं, पंचमहाभूतांचं स्तंभन केलं होतं, आणि व्याघ्र सर्प हे सगळे सोडलेले होते अशा आजूबाजूला. एंट्रीज नव्हती आतमध्ये. वायू सुद्धा त्यांच्या आदेशाने चालत होता, म्हणजे असा भरकन बुरकन नाही, पाहिजे तेवढा कधीतरी श्वास घेतला सोडला असं ते त्या समाधीत होते. आणि कोणाला येणं जाणं नव्हतं, ते प्रवेशच नव्हता. ते चांगदेवर आहे ना, बरोबर गेलेले शिष्य म्हटले अहो जाऊ नका, काय करायचं, मरण येत असेल तर काय कर, बस झालं आपल्याला, आणखी किती लागतंय शिकायला, तेव्हा बस झालं ना, आता एवढं थोडस 100-1 ओव्या झाल्या बाबा, आणि 10, 15, 20, 25, 50 अभंग झाले आपल्याला, बस झालं ना तेवढं कीर्तनापुरतं, किती लागतंय आपल्याला, आणखी व्याप कशाला वाढवायचं, चिकार झाला आपल्याला तेवढं कामापुरतं. आपल्याला किती लागते द्यावं, इथे काय भांडवल लागते द्या, 1 ओवी आता हे 7 दिवस पुरेल आपल्याला, लागले तर अजून 65 ओव्या काय ते संपते का द्यावं, हे संपत नाही पडले तरी सांगितलं बस झालं, एवढं किती शिकायचं अजून, आपण सगळं पैसा पाणी सगळं आहे आपल्याला, तुम्ही एकूण ते काय. तर बाकीचे मंडळी समजेल, ते म्हणले हे पहा 3 महिने पुरेल एवढं आता धान्य आहे, पैसे आहेत, 3 महिन्यात जर मी परत आलो आतून तर ठीक आहे, नाही तर तुम्ही घरी जा, परत माझी 3 महिने फक्त वाट बघा, नाहीतर तुमचं तुम्ही घरी जा. चांगदेवर आहे गेल्या आतमध्ये त्या विवरामध्ये उतरले, आणि हे बी तयारीचे होते अगोदरच हे सगळे. त्यांनी व्याघ्र सर्प ह्या वायूचं सगळ्यांचं स्तंभन केलं, आणि त्यांच्या जवळ पोहोचले चरणाशी. आणि चरणाशी पोहोचल्यानंतर दर्शन घेतलं, आणि यांच्या स्पर्शानेच महात्मा समाधीतनं बाहेर आला. पहिला प्रश्न विचारला, तू इथे आला कसा काय. आपल्यासारखा म्हटला असता मी एवढं पाठांतर आहे, रिद्धी आहे, सिद्धी आहे, सगळं शक्तीच्या जोरावर आलंय. चांगदेवरायांनी सांगितलं, तुमच्या कृपेने आलो, तुमची कृपा होती म्हणून आलो, प्रसन्न झालो. आणि काय पाहिजे, योगशास्त्र जे पतंजलीचे जे अष्टांग योग साधना आहे, योगशास्त्राची, ती मला शिकायची. प्रसन्न झाले, नम्रता पाहून. काय श्लोक आहे ना, शिष्याने श्री गुरुला विचारण्याची पद्धत सांगितली. तद्विद्दीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन सतत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अज्ञानावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. तनु मनु जीवे हा चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हा पुढे मग अपेक्षित जे आपुले हा पुशिले. हा जेने अंतःकरण बोधले संकल्पाने. अशी ती पद्धत आहे, रीत आहे शिकवलेली आम्हाला साधू सर. सांगा की तुमच्याकडे आहे तर. गावाकडे लय लोक बाबा होते, ओय महाराज इकडे, म्हणलं काय नाही तुझ्या पाया पडायचं. काय करावं, काय करावं, हसायला येतं लय. ते सांगा ते तुमचं आहे काय, सांगा इकडे पद्धत आहे, शिकवलं का आम्हाला, कसं विचारावं, आपल्याला काय घ्यायचंय, काय सांगे, काय नम्रता असेल तर विद्दीन प्रणिपाते. पहिल्यांदा हरी चरणाशी सेवा कर, तिथे समर्पित भावाने राहा, सांगतील. मग अपेक्षित जे तुला अपेक्षित आहे ते मग नंतर निवांतपणे त्यांच्या लहरीप्रमाणे. तू म्हणे मला गडबड आहे, आज जायचं, जायचं जा. नाही मला काम आहे तर जा. तू कामाचा आहे तर इकडे कशाला आलास, माझ्या घरी कामाला पाहिजे. सद्गुरू काय तुम्हाला पाहिजे तेव्हा जसे हवे तसे आहे का. आमचा समर्थ महात्मा मिळाला तो आमचं भाग्य आहे, आमच्या मनाप्रमाणे पाहिजे तसा घरी येऊन असं नाही. एक शिस्त आहे, एक पद्धत आहे, त्या पद्धतीने गेली. आणि मग ते प्रसन्न झाले या पद्धतीने. त्यांना काय शिकायचं, 7 वर्ष शिक्षण घेत होते. किती? 7 वर्ष. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी पर्यंत गेले. सगळा अभ्यास झाला. 6 महिने समाधीमध्ये राहायची.
त्यांनी परीक्षा घेतली, सगळ्या परीक्षेमध्ये पास झाले आणि तिथेच आपल्या खडावाला बांधला यमाला आणि बाहेर निघाले. तिथेच पक्क झालं की मी आता त्याच्या तावडीत सापडू शकत नाही. वेळ आली की ते बरोबर ते संजीवन विद्या होती. कोणती विद्या होती? संजीवन, मेलेल्याला जिवंत करण्याची. हा प्रश्न असा उपस्थित होतो, जिवंत आहे ते मरत का मेलेलं मरत? मरका आहे ते मरत का जिवंत असतं ते मरत? मरक आहे ते मरत. मरका आहे ते मरत आणि जे चेतन आहे ते नाही मरत. कधीच मरत नाही. जे मरत नाही ते चेतन आणि मरत ते जड. हा वरचा डबा कसा आहे? मरका आहे. हा जिवंत वाटतो का जिवंत आहे? जिवंत वाटतो. हा, हे वाटणंच काढायचं पहिलं. हे आधीच मेलेलं आहे का नंतर मरायचं? मेलेलंच मरत असतं. चेतन कसं मरेल? हा, चेतन मरत नाही. हा, चेतन मरत नाही आणि मेलेलं जगत नाही. मेलेलं मरक जगत नाही आणि चेतन मरत नाही. मग आम्ही चेतन आहे का मरणारे आहे? उत्तर तर एकदम बरोबर आहे. समजुतीत काय? समजुतीत बदल. हा, समजुतीत काय? ठीक आहे, आता उत्तर बरोबर. आम्ही चेतन आहोत. मग मी मरणार आहे असं वाटतंय का मी न मरणार आहे असं वाटत? काय वाटण्यात काय, समजण्यात काय? तसं समजण्यात असेल तर चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. कळालंय न मरणार आहे आणि समजुतीत काय आहे? मरणार आहे. कसा मरेल, कुठे मरेल, केव्हा मरेल, कसा मरेल, हे त्याच्या हे मग समजूत बदलायची का वस्तुस्थितीला काय करायचंय? बरं, ही समजूत का बरं झाली? कोणामुळे ही समजूत झाली? ही समजूत का बरं झाली? मी मरणार आहे, न मरणार आहे ही वस्तुस्थिती, शास्त्र सांगतं तसंच आहे. पण तरी मी मरणार आहे असं वाटतो, असं का बरं झालं? कशाचं अज्ञान? आणि आता स्वस्वरूपात सांगितलं की न मरणार आहे ते. न मरणार सांगितलं स्वरूप, स्वरूपाचं कुठे अज्ञान आहे? तेव्हा स्वरूपाचं ज्ञान झालंय आणि तरी मी मरणार आहे असं वाटतं. स्वरूपाचं ज्ञान नाही का? असं काय करतात? नाहीतर घोटाळा होईल आपला. स्वरूपाचं ज्ञान झालेली मंडळी आहे ना आता इथे समोर, आणि तरी मी मरणार आहे असं वाटतंय. वाटतंय की नाही तेवढं सांगा, मग चिंतन करू. नाहीतर तुम्ही म्हणाला आम्हाला वाटतच नाही तर मग कशाला चिंतन? मग दुसरा मुद्दा. वाटतंय की नाही? वाटतंय. एवढं वाटण्याचीच वाटायचंय, वाटणंच वाटून लावायचं. त्याच्याशिवाय व्यवहार व्हायचा. हा, मी मरणार आहे ह्याच्याशिवाय व्यवहारच होईना. हा, इन्शुरन्स काढेल, एफडी करेल, करेल, इच्छापत्र करेल, ही इकडचं तिकडे कागद काय तरी होते. कारण मी आता उद्या नाही जाणार, माझं आता काय खरं राहिलं का? रोज रोज एकदा तरी म्हणतो आता काय आपलं संपलं. कोणाचं संपलं? आपलं म्हणजे कोणाचं? आपलं म्हणजे कोणाचं? हा, मग वास्तवात काय? मी चेतन आहे आणि समजुतीत काय आहे? देहाचा. एवढा तर घोटाळा आहे. एवढंच तर राहिले किती? एवढंच कुलूप काढायचं बाकी आहे. कळायचं काहीच बाकी नाही, काहीच कळालं नाही. येणार मस्त खंड्या कळालं म्हणलं. आम्हाला सगळं कळालंय आणि मी देह म्हणून व्यवहार करायला लागला. आता काय कळालं चला सांगा. हे कळण्यातला मूर्खपणा आहे का कळण्यातला शहाणपणा आहे? मूर्खपणा कधी कळायचा आम्हाला? कोण सांगा? कोणाचं ऐकेल का आम्ही? कोणाचं ऐकायला बसलो का आम्ही? आता तुम्ही काय सांगणार? आम्हाला माहिती आहे मी आत्मा माहिती. आता काय सांगावं? आता काय सांगावं तुम्हाला? तुम्ही आत्मा हे तुम्हाला कळलं, आता काय सांगावं? चांगदेवाला काय सांगावं आता? काय चांगदेव पासूनची विशेषत्व आहे? चांगदेवाला असं काय कळालं की जे माझ्याकडे नाही, माऊलींच्याकडे आहे? आणि माऊलीने असं काय सांगितलं चांगदेवरायाला जे चांगदेवाला नव्हतं? ते शोधायचं. 7 दिवसाचा शोध लाव. कळायला पाहिजे. मग आमच्या कळण्यात काय आहे? मी आत्मा आहे. आणि समजण्यात काय आहे? मी देह, मी मरणारा, मी गरीब, मी श्रीमंत, मी अमक्या जातीचा,
मी तमक्या जातीचा, मी काळा, मी गोरा, मी पुरुष, मी स्त्री, मी म्हातारा, मी तरुण, मी बालक, काय समजुतीत काय? हा, माझा मुलगा, मी कोणाचा तरी बाप, मी कोणाचा तरी मुलगा, माझी आई, माझी बायको, माझं घर, समजुतीत पक्का आहे. व्यवहारात असू दे, मी समजुतीचं म्हणतोय, व्यवहार याचाच करायचा आहे. व्यवहार कोणाचा आहे? मायेचा. हा, आणि सत्ता कोणाची? चैतन्याची, आत्म्याची. आत्मसत्ता आत्म्याची, व्यवहार मायेचा. व्यवहार मायेचाच आहे, तो लटकाच आहे, त्याच्याबद्दल नाही. पण लटका समजत नाही ना आम्ही. समजूत महत्वाची. मग मी तेच विचारतो, समजुतीत चेतन आहे का कळण्यात चेतन आहे? मी आत्मा हे फक्त कळालंय का समजुतीत उतरलंय? ते सत्य आहे. एवढंच कळालंय ना. मग हे कळणं खरं आहे का तर न कळाल्यासारखं आहे? न कळाल्यासारखं आहे ना. काय करावं? एखादं काहीच न कळालेलं बरं वाटलं ना. ते सांगते मला सांगा तरी, पण हे कळून म्हणते आता मला काय ऐकायचं नाही. आता काय ऐकायचं कोणाचं? आता सगळं कळालं झालं नाही. घोळ त्याने आपलीच कडी आत्मा लावून टाकली. आता बाहेर बोलला तर तुम्ही काय करा, आणि आत्मा कालवा केला बाबा सोडवा मला म्हणून. कडी लावली आणि आतनं, आणि आतून ओरडायला लागलाय मला सोडवा. आता तुला कसं सोडवायचं? मी आतनं कडी कोण लावली? आतनं मीच लावली. काढायची कोणी? तू ये नाही इकडे, तुला कडी काढायचं सांगू, पण काढायची तुझी तुलाच. मग मी मरणार आहे हा भाव तसाच आहे का मी न मारणार या भावात आलोय? चांगला विचार करा. उत्तर द्यायची गरज नाही. आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. सावधान झालं पाहिजे. नाही अजून चिंतनाची तड लागली माझ्या, नाही अजून निश्चय झाला माझा. कळालं काही लागत नाही. लगेच कळते. बुद्धी दिले भगवान. काय लागते कळायला? बाबाने एकदा सांगितलं तू देव आहे. कळालं की नाही? आणि पटले कुठे देवा? कुठे पटले देव? समजुतीत कुठे आले? समजुतीत मी होता तसंच आहे, मागचाच आहे. फक्त समजुतीत एवढं आलं, मला प्रबोध झाला. एवढं मात्र आले, समजुतीत झाला. मला प्रवचन यायला लागले, या समजुतीत आला. मला कीर्तन यायला लागले, या समजुतीत आला. मी बोवा आहे, या समजुतीत आला. मी वारी करणार आहे, या समजुतीत आला. बस होता तसाच आहे. पहिलाच नावाचा, पहिलाच गावाचा, पहिलाच जातीचा होता तसाच आहे. आणि पक्का आहे. मिथ्या व्यवहार नाही तो. खरा आहे, खरा व्यवहार करतोय तो. खरं मारणार असं वाटायला लागलं का खोटं मारणार आहे असं वाटतंय आता? खरं मारणार आहे असं वाटतंय की खरं मारणार आहे असं वाटून घाबरायला लागलंय. भय नाही गेलं. बाळानं बोलू नका. इकडे या. इकडे या किंवा तिथे बसा, पण बोलू नका. मग हा जो घोळ झालाय आपल्यामध्ये, आपल्याला घोळ तर कळायला पाहिजे ना. माझं कळू येते, मला माझं कळायला पाहिजे ना. हा घोटाळा आहे, हे कळाल्याचा भास आहे. कळालं नाही मला. कळाल्यासारखं वाटतंय पण कळालं नाही वस्तुस्थिती बघितली. कुठे कळालं? नाही कळालं. आणि कळालं तरी असं त्याचा निश्चय नाही झाला. निश्चय दुसऱ्याचाच आहे. कळाला एक, निश्चय दुसऱ्याचा. निश्चय दुसऱ्याचा आहे. आणि तो निश्चय आताचा नाही, अनंत जन्माचा निश्चय आहे. मी देह माझा आणि देह संबंधी पसारा बी माझा. हा निश्चय या जन्मातला नाही. खूप जन्म आधीपासून हे चालू आहे, मी आणि माझ्याचा खेळ. आणि इथं खेळ मिटवायला घेतला का वाढवायला घेतला? परमार्थ वाढवायचं चाललंय का संपवायचं चाललंय? सांभाळून ऐका बरं. काही परमार्थ वाढला पाहिजे का संपला पाहिजे? वाढला पाहिजे. संपला पाहिजे. करून संपलं पाहिजे. हा 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 हा. काय बोला? करून संपला पाहिजे. वा शाबास. करून संपला पाहिजे. संसार मायेचा आहे, परमार्थ कोणाचा आहे? अज्ञान मायेचं आहे, ज्ञान कोणाचं आहे? मग एक मायेचं काढायचं, दुसरं मायेचं ठेवायचं. मी वैयक्तिक परमार्थ म्हणतोय. करणं तेवढं जेवढं म्हणून करणं आहे इथून तिथूनच, ते कोणाचं आहे? मायेचं आहे. करणं तुमचं नाही, करणं चैतन्याचं नाही. चैतन्यात करणं नाही. हा, चैतन्यात करणं नाही, प्रकृतीचं करणं आहे, मायेचं करणं आहे. अंतःकरणापासून पुढे विषय येतो करण्याचा. आत्म्यामध्ये काही करणं बी नाही. करणे न करणे व्हावे, चांगले या तुझे नावे.
करणे न करणे वा हे काय म्हणो परी न धरवे माझे मी पण आहे. हे काय म्हणावं, पण माझं मी पण सुद्धा आता मला धरवे ना झालं. तुझ्या स्वरूपाचा विचार करता माऊली सांग. प्रकृती करी कर्मे, हा? प्रकृती करी कर्मे, प्रकृती करे करणे, बरोबर. प्रकृती कर्मे करे, करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती का अधीनी हृदय त्या केली म्हणे भ्रमे. ती म्या केली म्हणे. कर्ण प्रकृतीचा आहे, ती ओवी येते पुढे. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणितले तो सुटला गा. हे माझ्यामुळे होतंय, सत्ता माझी आहे पण कर्ण माझं नाही. हे माझ्यामुळे झालं पण मी नाही केलं, असं ज्यांनी जाणलं तो सुटला का. कर्ण तुमच्यामुळे आहे पण तुमचं नाही. तुम्ही नसाल तर काय करेल देह, काय करेल हात, काय करू शकणार, कसा करता येईल त्याला काय. सत्ता जर तुमची नसेल आतमध्ये तर हे काय करेल. चालणं पायाचं आहे का तुमचं आहे. चालणं पायाचं, नुसतं पायाला सांगितलं चाल बरोबर नाही चालता येणार, तुम्ही पाहिजे तिथे. सत्ता तुमची आहे, सगळे अनेक क्रिया तुमच्या सत्तेने पण तुम्ही अनेक नाही. माईक कोणाच्या सत्तेने आता विजेच्या, बरोबर की नाही. मोबाईल कोणाच्या सत्तेने विजेच्या सत्तेने. की लाईट कोणाच्या सत्तेने विजेच्या सत्तेने. वीज एक आहे का वीज अनेक आहे. वीज एक आहे, तिची सत्ता एक आहे आणि कार्य मात्र तिची अनेक आहे. जशा जशा उपाधी असतील तसं तसं तिचं कार्य चालू आहे. तसं सत्ता आपली एक आहे, जसं जसं क्रिया समोर येईल तसं वेगवेगळे कार्य होत राहतात पुढे. आपला जो मुद्दा चाललाय की चांगदेवराय मरणाला हुलकावणे देत होते. समाधीपर्यंत गेलेलं जे चिंतन आहे त्यांचं, ते त्यांना काय प्राप्त करून देऊन गेले हा विषय मुद्दा चाललाय. समाधीत जाणं म्हणजे काय होणं नेमकं, समाधीस्थ होणं म्हणजे काय नेमकं, सुषुप्तीत जाणं म्हणजे काय नेमकं, स्वप्नात जाणं म्हणजे काय नेमकं आणि जागृतीत येणं म्हणजे काय नेमकं. चार अवस्थांचं आपण थोडं चिंतन करू. जागृतीचा आपल्याला अनुभव आहे, स्वप्नाचा बी आपल्याला अनुभव आहे आणि झोपेचा सुषुप्तीचा बी आपल्याला अनुभव आहे. समाधीचा फक्त नाही. हा, झोपेत जातो म्हणजे काय होतं नेमकं. आपण झोपेत जातो की नाही दररोज, म्हणजे काय होतं नेमकं. बर, आपण जेव्हा झोपेत जातो तेव्हा काही कळतं का आपल्याला झोपेमध्ये. काही नाही कळत. मग बाकीच्या आजूबाजूच्या जगाचे व्यवहार थांबलेले आहेत का तिथे तुम्ही झोपलेले असताना. मग तुमचं कळणं का बरं बंद झालं. इंद्रिय स्थिर झाले, व्यवहार थांबवला. कळण्याची सामग्री तुमची लीन झाली. काय कळण्याची सामग्री आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, वृत्ती आहे. अरे वायर हल्ली काय रे बाळा वरती जरा बघा. हा जरा बरोबर करा. काय करू नका रे, काय करू नका. आमचं कसं तरी चाललंय. 5-10 मिनिटं राहिले. तुम्ही हलवा हलवी करू नका. आधीच कसा बसा खालून वर आणून त्याला स्थापना केली, त्याला राहू द्या. चालू द्या. ते आता वेळ जाईल त्याच्यात आपलं चालू द्या. हा हा ठीक आहे. काय आवाज आला की विक्षेप होतोय, बाकी काय नाही. थोडं शांतपणे. हा एवढा राहू दे बस, बाकी काय करू नका तुम्ही. आमचा एवढं क्लिअर करू आपण. कळण्याची जी सामग्री आहे काय काय कळण्याची जी सामग्री आहे ती कोणती आहे. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. पंच प्राण आहे, बरोबर की. त्याच्यानंतर ही ज्ञानेंद्रिय आहे. मला तुम्हाला पाहायचं आहे तर काय लागेल, मला डोळा लागेल ना.
नुसतं डोळ्याने भागेल का? प्राण लागतील. नुसतं प्राणाने भागेल का? मन लागेल. नुसतं मनाने भागेल का? बुद्धी लागेल, चित्त लागेल, अहंकार लागेल. त्याच्यानंतर मला हे हात पाय लागतील, कार्य लागेल आणि तुम्ही लागाल. एवढी सामुग्री आहे. एक हे रूप करण्यासाठी मला पुढे एक रूप पाहिजे. त्याच्यानंतर मला डोळा पाहिजे, डोळ्यानंतर मला प्राण पाहिजे, प्राणानंतर वृत्ती पाहिजे मला, त्याच्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार मला पाहिजे. तेव्हा मला कळेल. मग ही करण्याची सामुग्री त्याच्या कारणात लीन होते. कार्य कारणात लीन होतं. त्याचं कारण काय आहे? या सगळ्यांचं कारण काय आहे? तर अविद्या. हे सगळे कुठून आले? पंचमहाभूतातून आले असं समजू आपण. थोडक्यात जर आपण चिंतन केलं तर मन कुठून आलं? तर वायूच्या सत्वगुणाचं आहे. अंतःकरण कुठून आलं? तर आकाशाच्या सत्वगुणाचं आहे. बुद्धी कुठून आली? तेजाच्या सत्वगुणापासून आली. चित्त कुठून आलं? पाण्याच्या सत्वगुणापासून आहे. आणि अहंकार कुठून आला? पृथ्वीच्या सत्वगुणापासून आहे. पंचमहाभूतापासून आलेले हे अंतःकरण पंचक आहे. पंचप्राण कुठून आले? तर पंचमहाभूताच्या एकत्रित रजोगुणाचा परिणाम म्हणजे पंचप्राण आहेत आपले. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ऑटोमॅटिक होतंय. बंद केलं तरी चालेल, एवढ्या लोकांना आवाज येईल. विक्षेप नका, बंद करा. बस झालं, एवढा आम्हाला आवाज पुरून जाईल. कोण नाही ना, बटन बंद केलं तरी काय हरकत नाही. हा ठीक आहे. पंचमहाभूताच्या एकत्रित रजोगुणाचा परिणाम म्हणजे आपले पंचप्राण आहे. बरोबर. पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ते एकत्रित अर्धा सत्वगुण आणि अर्धा रजगुण अशा दोघांचे मिश्रित जे परिणाम आहेत पंच ज्ञानेंद्रिय आहेत. हे बंद करायचं. अनिल भाऊ बंद करा. नाही ते इकडनंच गेला. बरं झालं आधी सांगितलं. एकत्रित रजसत्वाचा परिणाम म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि निव्वळ रजतमाचा एकत्रित परिणाम म्हणजे पंच कर्मेंद्रिय आहेत. आणि नुसत्या तमोगुणाचा परिणाम एकत्रित पंचमहाभूतांचा म्हणजे पंच विषय आहे. मग हे जातात कुठे? तर आपल्या कारणात जातात, पंचमहाभूतामध्ये लीन होतात. हे सगळं मटेरियल झोपेत. आणि हे बाजूला झाले की यांच्याशिवाय आपण असतो, यांच्याशिवाय आपण तिथे असतो. बंद केलं. मीच बंद केलं. हा ठीक आहे. हे तिथे असतात पण कसे असतात? लीन झालेले आहेत. ते कार्यात नाहीये. डोळा आहे, डोळा नाही का झोपेमध्ये? पण कार्य. पाय नाहीत का झोपेमध्ये? पण कार्यात नाही. ते कारणात आहेत आपल्या, लीन झालेले आहेत. हात आहेत तिथे पण कार्यात नाही. मन आहे पण कार्यात नाही. सगळे आहेत तिथे पण कारणामध्ये लीन झाले. नष्ट नाही झाले बरं का झोपेमध्ये, लक्षात ठेवा. झोप नष्ट झाले नाहीत, बाद झाले नाहीत. ती मेल्यानंतरची प्रक्रिया आहे. झोपेमध्ये आहेत पण आपल्या कारणात आहेत पण कार्यात नाही. बर हे आहेत याचं भान सुद्धा नाही तुम्हाला. तुमच्या कोणत्या इंद्रियाचं भान आहे झोपी गेल्यानंतर? बर तुमचं तरी तुम्हाला भान आहे का? कारण ज्याच्याद्वारे भान व्हायचं ते जागेवर नाही. ज्याच्याद्वारे माझं मला भान व्हायचं ते बी नाही. ज्याचं भान व्हायचं माझ्यामुळे ते बी राहिलं नाही आणि त्याच्यामुळे इतर जगताचं भान नाही. मी एकटा आहे तिथे याचं तरी भान आहे का? नाही. कशाचंच तिथे भान नाही. हे आहेत तिथे पण लीन झालेले आहेत. आणि हे जेव्हा लीन होतात त्याला सुषुप्ती म्हणतात. कशाचंच भान नाही तिथे तुम्हाला. प्राण चालू आहे की नाही तिथे? झोपेत प्राण चालू असतो तुमचा? तुम्हाला ज्ञान आहे तुमच्या झोपेतल्या प्राण चालू असण्याचं? तुम्हाला तुमचा प्राण चालू आहे माहिती आहे का झोपेमध्ये? कोणाला माहिती आहे? आम्हाला माहिती आहे जागे असणाऱ्याला, म्हणून आम्ही घेत नाही त्याला. हाय अजून चालू आहे. आमच्या दृष्टीनं प्राण चालू आहे का तुमच्या दृष्टीने चालू आहे?
जागे असणाऱ्याच्या दृष्टीने तुमचा प्राण चालू आहे का तुमच्या दृष्टीने चालू आहे नाही. काहीच नाही तिथे कशाचंच भान नाही तुम्हाला याचंही नाही तुमचंही नाही घराचं नाही कशा जगाचं नाही कोणच नाही तिथे अशी स्थिती आहे ब्रह्मभाव आहे काहीच नाही म्हणून जुनी माणसं म्हणतात झोपला का मेला सारखाच आहे काय काहीच नाही हे इंद्रियापासून बाजूला झाल्याची भूमिका आहे इंद्रियाने सोडलेले नाही कारणात गेलेले आणि तिथे आपल्याला सर्वात जास्त सुख मिळत असतं कुठे हा अनुभव आहे ना तुमचा झोप सर्वात जास्त सुख कुठे आपल्याला आपली धडपड कशासाठी आता संध्याकाळी झोपेसाठी का बरं 4 दिवस तुम्हाला झोपू दिलं नाही तर काय होईल मेंटल म्हणून भरती करावं लागेल झोपेचं वेळ आहे का ब्रह्मानंदाचं वेळ आहे आम्हाला लक्ष द्या आम्हाला झोपेसाठी धडपड आहे का आम्हाला आमच्या आनंदासाठी धडपड आहे हा झोपेचं काय पडले कोणाला अरे तो आनंद पाहिजे आम्हाला आणि तो आनंदामध्ये बाधा आणणारा गबाळ आमचं जागा असतं तेव्हा आता आनंद नाही का आता तो आनंद नाही का आहे ना पण ह्या त्याला आनंदाला आड येणारा गबाळ जागा झाला आता सगळे पडदे पडले डोळ्याने वेगळंच दाखवलं कान वेगळंच ऐकायला लागला हो जिभेला वेगळीच चव यायला लागली नाकाला वेगळाच वास यायला लागला त्वचेला गरम लागायला लागलं थंड लागायला लागलं वृत्ती 5 दरवाज्यात आत बाहेर करायला लागली त्याचा विषयाला व्यापून राहील आणि कर्मेंद्रिय चालायला लागली कोण झोपायचं कोण इकडे त्याच्या मार्गाला लागली मला कोण माझा आनंद घेऊ देते तेव्हा आनंद आहे पण आनंदाच्या आडवे आलेले हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच विषय पंच प्राण अंतःकरण पंच हे आड आलेले गँग आहे सगळे आणि ही जेव्हा शांत होते तेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाला प्राप्त होता म्हणून झोपेच्या बाबतीत काही तुमचं हे नाही झोप नाही ना तर गोळी खातो माणूस काय करतो गोळी खाऊन यांना जाम करतो गोळी खाऊन काय करतो इंद्रिय बधीर करतो अजून काय करतो यांचं चलन वलन थंड करतो डॉक्टर काय करतो इंजेक्शन देऊन ऑपरेशनच्या वेळेस यानं बधीर करतो यानं बधीर करतो मग आता काय कापा नाही तर ठेवा आता काय फरक पडतो तेव्हा काय जरी केलं तरी मग झोपेचं वेळ नाही आम्हाला आमच्या आनंदाचं वेळ आहे ते त्या तिथं मिळतं हे सहजच वेगळे होतात बरं काही सायास आहेत का झोपेला जाताना कर्म संपलं की झोप आणि कर्माचा उदय झाला की उठून पळायचं एवढंच घेऊ सुषुप्तीच घेऊ उद्या बघू 3 अवस्था आपण ते काय वेळ लागू देत नाही वेळही संपल्या आपला 5 वाजता बरोबर 3:30 ते 5 आपला वेळ बस एवढंच फार टप्पा नाही काय ठराविकच गोष्टीचं चिंतन करायचं पण पक्क जायचं पुढे मग आम्हाला झोपेचं वेळ आहे का आमच्या आनंदाचं वेळ आहे मग झोपेतच का बरं आनंद मिळतो सिद्धांत लक्षात घ्या झोपेतच का बरं आनंद मिळतो आता सांगितलं हे गबाळ तिथे लीन होतंय हे गबाळ नाही तर मग आनंद आहे आणि हे गबाळ उठलं सकाळी की परत खेळ मांडला ते म्हणून समजायचं हे सगळं काळ गोरे उलट पालट अमुक तमुक स्त्री पुरुष हे सगळं तुझं माझं सुरू झालं उठल्या आणि झोपेला गेले की हे बात झाली की पुढचं सगळं संपलं आनंदाला आड येणारे वेगळे बस हे जागी झाले की संपला आम्हाला मेळ लागू देत नाही म्हणून काय मनोनिग्रह इंद्रिय निग्रह शम दम श्रद्धा उपरती तितिक्षा समाधान हे कशासाठी त्याच्यासाठी आहे योगी काय करतो तेच करतोय आणि आम्ही अवस्थेत गेलो तर काय झालं 6 तासाची नाही तुम्हाला अवस्था मिळाली झोपेत होतं तेच अवस्थेत साधलं पण ते काढण्यात होतं हे न काढण्यात होतं आता अवस्थेचा चांगला अनुभव सांग शब्द होता तोपर्यंत अवस्था झाली का श्वास चालू होता तोपर्यंत अवस्था झाली काय अनुभव काय सगळ्यांनी अवस्थेचा अनुभव घेतला नामाचा शब्द सुटला सुटला श्वास वेग घेतला आणि वेग घेऊन थांबला आणि तुमची अवस्था
ही गबाळ थांबल्याशिवाय अवस्था आहे का गबाळ चालू असताना अवस्था आहे? इंद्रियाचा प्रेतरूप झाला भाव शरीराचा, लक्ष याला ठाव स्मशानी. स्मशानीचा म्हणजे काय? आज झोपेत हे स्मशानच आहे ना. स्मशानीचा म्हणजे हे गप झालेली. तिथं तर ते त्यांचा संयोग सुटलेला आहे. सूक्ष्मता आणि स्थूलचा संयोग नाहीये, पण इथं संयोग असून कारणात गेलेली आहे. यांच्यापासून तुम्ही जेव्हा जेव्हा वेगळे व्हाल तेव्हा तेव्हा आनंद आहे. आणि हे गबाळ जेव्हा जेव्हा तादात्म्य लागेल हे मी आणि माझं, तेव्हा तेव्हा आनंदाला बाधा. मग झोपेसाठी धडपड आहे का ब्रह्मानंदासाठी धडपड आहे? ब्रह्मानंदासाठी. आणि ब्रह्मानंदाला आड येणारं कोण गबाळ आहे? हे गबाळ आहे. अशी आमची झोप आहे. उद्या आपण स्वप्न पाहू, जागृती पाहू, समाधी पाहू. समाधी पर्यंत गेल्यानंतर अपूर्णता काय आहे चांगदेव आहे. समाधीत सुद्धा परिपूर्णता नाही, झोपेत तर नाहीच नाही. समाधीत सुद्धा अपूर्णता आहे. नवे नवे संजीवन विद्या प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अपूर्णता आहे मोक्ष स्वरूपासाठी. आणि ती कोणती आहे याचं चिंतन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तुम्ही उद्या असाल अशी अपेक्षा आहे, नाही तर उद्या मी विचार कोणाला आज झालेलं बाबा तुम्ही हा 100 रुपये घेऊन जा पण उद्या या. आता काय सांगू, तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी अशी वेळ आली आता. अशी वेळ आली. काय करावं, कोणाशी चिंतन करावं आम्ही? कोणाला चिंतन काय, कसं चिंतन करता येईल? तुम्ही नसाल इथं तर चिंतनच जाणार नाही पुढे, नाही जाणार पुढे. मी तेच म्हणतो ना, दुसरा माणूस पाठवायचे. सावधान श्रोता पिरमिळवा. सावधान श्रोता पाहिजे. पण आता सावध होऊन इथनं गेला तर आता काय घ्यावं काय न घ्यावं. म्हणून सावध श्रोत्याला विनंती आहे, अरे उद्या तू ये सकाळी 7:30 वाजता थांब तू. लक्षात आलं का आपल्याला? आपली त्याला जर अपूर्णता होती समाधीमध्ये, आपले काय कुठे चिंतन आहे आणि पूर्णत्व कशात आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ज्याने पूर्णत्व होणार आहे ते मुक्ताबाईंना असं काय सांगितलं चांगदेवरायांना, जे चांगदेवरायांना माहित नव्हतं. असं कुठलं शास्त्र होतं की जे चांगदेवरायांना माहित नव्हतं, आणि अशी कुठलं युक्ती होती की जी मुक्ताबाईंच्याकडे होती. चिंतनाची भूमिका आपली, खास करून प्रबोधित माणसाची भूमिका, त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. 7 दिवसामध्ये आपण प्रयत्न करू कसं कसं आपल्याला पुढे जाता येईल. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मग ग्रासो प्रगटाला करी. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ भगवान की जय. जय हरी सर्वांना. काही सूचना बाबा द्यायच्या? ठीक. आता बरोबर 5:30